राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं। मुंबईहून ते बारामतीला सभेसाठी जात होते। मात्र बारामतीच्या धावपट्टीजवळ आल्यावर विमान धाडकन खाली कोसळलं आणि मोठा स्फोट होऊन विमानानं पेट घेतला। क्षणात त्या आगीच्या ज्वाळांनी वेढलं गेलं आणि आणखी 3 ते 4 स्फोट झाले। बुधवारी सकाळी 8:45च्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक विदीप जाधव, विमानाचे पायलट कॅप्टन सुमित कुपूर, को पायलट शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी या 5ही जणांचा मृत्यू झालाय। अजित पवार यांच्या अख्ख्या बारामतीवर आणि महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली असून पवार कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर कोसळलाय। आज बारामतीमधील विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मनसे नेते राज ठाकरे, नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते यांच्यासह अजितदादांचे कुटुंबीय, त्यांचे चाहते, बारामतीकर यांच्या उपस्थितीत अजितदादांना शासकीय इतमामात अंतिम निरोप दिला जाणार आहे। त्यापूर्वी काटेवाडी येथील निवासस्थानी अजित पवारांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। बुधवारी सकाळी 8च्या सुमारास मुंबईहून अजित पवारांच्या विमानाने उड्डाण केलं आणि 8:45च्या सुमारास बारामतीजवळ हा अपघात घडला। अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताची अधिकृत माहिती समोर आली नव्हती। मात्र काही वेळात अपघाताचं वृत्त समोर आलं आणि खळबळ माजली। मात्र अजितदादांच्या विमान अपघाताची माहिती सर्वात आधी कुणाला समजली याबाबत अपडेट समोर आलेली आहे। माजी मंत्री आणि शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते राजेश टोपे यांना अजितदादांच्या अपघाताबद्दल सर्वात आधी समजलं। खुद्द राजेश टोपे यांनीच याबद्दल सविस्तर सांगितलंय। अजित पवार यांच्या विमानाला अपघात झालाय ही माहिती आधी कुणाकडेही नव्हती, मीडियालाही समजलं नव्हतं। मला सर्वात आधी याबद्दल समजलं होतं। आमच्या जिल्ह्यातील एक मुलगा बारामती विमानतळावर स्टोर रूम मध्ये कामाला आहे। काल सकाळी त्याने मला फोन केला आणि सांगितलं की अजित पवारांच्या विमानाचा अपघात झालाय। त्यांच्या विमानाचं फक्त शेवटचं टोक दिसतंय, बाकी संपूर्ण विमान जळून खाक झालंय असं त्यानं मला सांगितलं, असं राजेश टोपे म्हणाले। अजित पवार यांच्या जाण्याने भाऊ गेल्याची भावना आहे असं म्हणताना टोपे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले। ते अतिशय भावुक झाले होते। अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यात 3 दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केलाय। 30 जानेवारी रोजी राज्यातील सर्व सरकारी कार्यालये बंद असतील, तर शाळांना केवळ 28 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली होती। 29 व 30 तारखेला शाळा नेहमीप्रमाणे सुरू असतील अशी माहिती समोर आली आहे। इतर शैक्षणिक संस्थांचे कामकाजही नियमित सुरू राहील। त्यांना सुट्टी देण्याचे कोणतेही शासकीय आदेश देण्यात आलेले नाहीयेत।